गोंदियात लाचलुचपत विभागाची मोठी कारवाई. गोंदियात लाच प्रकरणी कारवाई. परराज्यातून खरेदी केलेली जेसीबीची गोंदिया आरटीओ कार्यालयात नोंदणी करण्यासाठी खासगी इसमामार्फत 70,000 रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतिरिक्त प्रभार यांच्यावर नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून 4 डिसेंबरला कारवाई केली. राजेंद्र सदाशिव केसकर असे आरोपीचे नाव आहे. केसकर यांनी राजेश रामनिवास माहेश्वरी निवासी रामनगर गोंदिया या खासगी इसमामार्फत लाच स्वीकारली. तक्रारदार यांनी पश्चिम बंगाल येथून जेसीबी खरेदी केले होते. ज्या जेसीबी यंत्राची गोंदिया येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंदणी करायची होती. ही नोंदणी करण्यासाठी आरोपी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर यांनी खासगी इसमामार्फत 70,000 रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. आज 4 तारखेला लाचलुचपत विभागाने सापळा रचून लाच घेताना रंगेहात पकडले. दोन्ही आरोपींवर गोंदिया ग्रामीण पोलीस ठाणे येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 सुधारणा 2018 धारा कलम 7(अ) 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.